आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता खरं तर म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, तेव्हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता आणि जेव्हा PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला तेव्हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता। परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला आणि त्यातच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ आली आणि त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असला तरी आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणे देखील अपेक्षित आहे आणि याच संदर्भातील आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। आता तुमच्या देखील खात्यावरती पुन्हा एकदा 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा नुकताच 8वा हप्ता जमा झाला आहे। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असतील। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात जर बोलायला गेलं तर राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 1,774 कोटींचा निधी मंजूर केला होता आणि साधारणतः 25 मार्च या दिवशी राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले। आता शेतकऱ्यांना असं वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला विलंब झाला, त्यामुळे सरकार नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा करेल असं शेतकऱ्यांना वाटत होतं आणि सोशल मीडियावरती देखील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार, अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला अशी आशा होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला उशीर झाला आहे, मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने आमच्या खात्यावरती आता 4,000 रुपये जमा होतील असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, काही कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होण्याचा विलंब झाला असला तरी आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या पाठोपाठ 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, यामध्ये आनंदाची बाब म्हणजे फक्त आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता नव्हे तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे। कारण की पीक विम्यासंदर्भातील देखील आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे पावले उचलण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता म्हणजेच की या महिन्याचा जर विचार केला म्हणजेच की मार्च महिन्याचा, तर या मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा झाले आहेत। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती समजेल। आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील नेमकी कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, आपण काय बघत आहोत तर या मार्च महिन्याचा आपण या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत विचार करत आहोत। आता या मार्च महिन्याचा जर विचार केला
तर या मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा झाले आहेत 4,000 रुपये. कशाचे 4,000 रुपये जमा झाले तर बघा, साधारणतः 13 मार्च या दिवशी केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता वाटप करण्यामध्ये आला. राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले. आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. आणि त्यानंतर साधारणतः या ठिकाणी 25 मार्च या दिवशी मग राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला. आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्याची वेळ आली असल्यामुळे मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, तसेच पीक विम्याची रक्कम देखील नेमकी कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 योजनांचे पैसे जमा होणार आहेत. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती कशा पद्धतीने किती योजनांचे पैसे आणि कधी जमा होणार हे तुम्हाला आता समजणारच आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती किती योजनांचे पैसे जमा होणार तर आता तुमच्या खात्यावरती किती तर 2 योजनांचे पैसे जमा होणार. कोणत्या 2 योजनांचे पैसे तर पहिली जी योजना आहे ती आहे नमो शेतकरी योजना. आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असून आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार. आणि 9व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार. आता ही झाली पहिली योजना, म्हणजेच की नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार, हे तर तुम्हाला समजलं. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार तर दुसरी जी योजना आहे ती आहे पीक विमा योजना. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, आता पीक विम्याचे देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार, हे तर तुम्हाला समजलं. मग पीक विम्याचे किती रुपये जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचा जर विचार केला तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तुम्हाला देखील माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती मग राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. आणि त्या घोषणांपैकीच राज्य सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली होती. कोणती तर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी घोषणा राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली. किती तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची राज्य सरकारने घोषणा केली. आता पीक विमा खरं तर या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु पीक विम्याच्या पोर्टलवरती काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा विलंब झाला असं सध्या तरी सांगण्यामध्ये आलेलं आहे. परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत होते. पीक विमा कधी जमा होणार का, सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते. परंतु आता पीक विम्याची देखील प्रतीक्षा संपली आहे. आता सर्वात आधी पीक विमा कधी जमा होणार हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला मी सांगणारच आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता, सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर आपल्या सर्वांची आता प्रतीक्षा संपली आहे. आपण ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो अखेरकार ती बातमी समोर आली आहे. कोणती बातमी तर आता खरीप पीक विमा अखेरकार या ठिकाणी मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. आता शेतकरी मित्रांनो,
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे. लक्षात घ्या काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे. आणि एकदा पीक विम्याचे कॅल्क्युलेशन म्हणजेच की कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर साधारणतः पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होत असतो. म्हणजेच की याचाच अर्थ असा आहे की येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये खरीप हंगामाचा पीक विमा जमा होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे. आणि याचा अर्थ असा होतो की येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार. किती पीक विमा जमा होणार, तर राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे साधारणतः हेक्टरी किती तर 17,500 रुपये या ठिकाणी जमा होईल. कारण की सरकारने हेक्टरी साधारणतः 17,500 रुपये देण्याची घोषणा केली असून हेक्टरी पीक विमा किती तर 17,500 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होईल. कधीपासून पीक विमा जमा होणार, तर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता पीक विम्याची जी काही रक्कम असेल पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातल्या एखाद्या CSC सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जे काही तिथे CSC सेंटरवरती असतील तर त्यांना म्हणायचं आहे की आमच्या पीक विम्याच्या स्टेटसची स्थिती तपासायची आहे, आमचा पीक विमा मंजूर आहे का नाही हे आम्हाला तपासायचं आहे, असं त्या ठिकाणी CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही म्हणा. आणि त्यानंतर तुमच्या पीक विम्याच्या स्टेटसची स्थिती तपासल्यानंतर तुमच्या पीक विम्याचे अर्ज या ठिकाणी कसं आहे, मंजूर आहे का नाही हे तपासल्यानंतर तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज मंजूर असतील आणि त्यानंतर पीक विम्याचे स्टेटस चेक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची रक्कम या ठिकाणी पोर्टलवरती दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि तुम्ही जर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तपासले आणि त्या ठिकाणी पोर्टलवरती जर तुमची 10,000 रुपये रक्कम दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होतील. त्यानंतर पोर्टलवरती जर 20,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा होतील. जर पोर्टलवरती 50,000 दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 50,000 रुपये जमा होतील, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, CSC सेंटरवरती किंवा ई सेवा केंद्रावरती जायचं आहे. तुमच्या गावातील तुम्ही CSC सेंटरवरती किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती चेक करायची आहे, हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल, कधी तर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार आहे. आणि याचं मुख्य कारण कोणतं, तर पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमा कंपन्या 15 दिवसांमध्ये पैसे वाटप करत असतात. त्यानुसार येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, 2 योजनांचे पैसे जमा होणार हे समजलं. परंतु या दोन्ही योजनांच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या देखील शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करा. तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. हे दोन्ही कामे पूर्ण असतील तर पैसे जमा होतील, 100% पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पीक विमा जमा होणार कधी, तर 10 ते 15 दिवसानंतर पीक विमा जमा होणार हे तर समजलं. परंतु नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचे वेळापत्रक जर बघायला गेलं, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, नमो शेतकरी योजनेचे वेळापत्रक या ठिकाणी जर बघायला गेलं तर आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा इतर काही तांत्रिक अडचणीमुळे, तांत्रिक अडथळ्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यासाठी विलंब झालेला आहे. खरं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु जमा झाला नाही. पण शेतकरी मित्रांनो, आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, तर राज्य सरकारने अद्याप देखील
देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे। साधारणतः येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची रक्कम जमा होईल। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ई-KYC पूर्ण आहे का नाही हे तुम्हाला तपासायचं आहे। जर ई-KYC पूर्ण नसेल तर ई-KYC करून घ्या। तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आणि त्याचबरोबर बघा पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती जमा होईल, परंतु तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्राला नक्की भेट देऊ शकता। तर अशा पद्धतीचे शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसंच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।